हॅलो फ्रेंड्स, संगीता क्रिएशन्समध्ये आज आपण बनवणार आहोत ब्लाऊजसाठी ब्लाऊजच्याच कापडापासून सुंदर अशी बारीक नाजूक नॉड बनवणार आहोत। त्यासाठी मी ते पट्टीची रुंदी घेतलेली आहे 1.5 इंच आणि लांबी तुम्हाला जेवढी लांब नॉड हवी आहे तेवढी तुम्ही घेऊ शकता। आता मी ते टोटल 23 इंच लांब अशी पट्टी घेतलेली आहे आणि या पट्टीची रुंदी आहे 1.5 इंच। आता या पट्टीला सेंटरला थोडासा सारखा कट देऊन घेत आहे आणि मग याला आपण शिलाई करून घेणार आहोत। आता हा भाग मी सरळ सारखा करून घेते आणि नंतर या पट्टीला सेंटरला बरोबर मधोमध फोल्ड करायचे आहे। हिची डबल घडी करून आता मी तुम्हाला इथे मार्किंग करून दाखवते। त्या मार्किंगवरतीच आपण शिलाई मारणार आहोत। वरच्या बाजूने थोडासा रुंद आकार आणि खालच्या बाजूने निमुळत अशी मार्किंग करून घेतलेली आहे आणि बरोबर या मार्किंगवरतीच मी शिलाई मारत आहे। हीच शिलाई खालीपर्यंत सरळ मारून घ्यायची आहे आणि ही शिलाई एकसारखी लाईनमध्येच मारायची आहे, कमी जास्त होणार नाही याची काळजी घ्यायची आहे। कारण जर शिलाई कमी जास्त झाली तर एकसारखी दोरी बनणार नाही आणि कुठे जाड तर कुठे बारीक अशी दोरी दिसेल, म्हणून दोरी परफेक्ट बनण्यासाठी एकसारखी शिलाई मारणं खूप गरजेचं आहे। आता हीच शिलाई आपण शेवटपर्यंत एकसारखी मारून घ्यायची आहे। फक्त टोकाला आपण जो वाय आकार दिला आहे तिथे थोडंसं रुंद ठेवायचं आहे। ते का ठेवायचं तेही मी तुम्हाला पुढे सांगेल, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आवडलास तर लाईक कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। आता हा जो भाग आहे पट्टीचा, याच्यासाठी आपण हा उलटून घेण्यासाठी आपण इथे यूज करणार आहोत शिलाई मशीन आणि दोरा, शिलाई मशीनची सुई आणि दोरा। तर आता आपण इथं दोरा आणि शिलाई मशीनच्या सुईने ही पट्टी उलटून घेणार आहोत। आता हा दोरा सुईमधून डबल ओवून घ्यायचा आहे। डबल ओवून घेतल्यानंतर हा दोरा टोटल 4 पदरी होतो आणि मग आता जवळजवळ अर्धा इंच लांब असा दोरा घेतल्यानंतर या दोऱ्याच्या खालच्या टोकाला एक गाठ मारून घ्यायची आहे, जेणेकरून आपण हा दोरा त्या नॉडमधून ओवून घेतल्यानंतर तो सटकणार नाही। आता हा जो वाय आकाराचा आपण भाग ठेवलेला आहे त्याचा मागच्या बॅक साईडनं जिथं जॉईंट आहे तिथं सुई ओवून घ्यायची आहे। पाहू शकता इथे आपण सुई ओवून घेणार आहोत। आता ह्या भागातनं सुई ओवून घेतली की अजून एकदा पुन्हा डबल एकदा सुई ओवून घ्यायची आहे, म्हणजे हा जो धागा आहे तो परफेक्ट त्या नॉडला। आता आपण सुईचा जो मागचा भाग आहे तो आपण या नॉडमधून ओवून घ्यायचा आहे। पाहू शकता अशा पद्धतीने ही सुई जी आहे ती या नॉडच्या दुसऱ्या टोकापर्यंत ओवून घ्यायची आहे। पूर्ण सुईचं टोक दुसऱ्या टोकाकडून बाहेर आलं की मग धागाही ओढून घ्यायचा आहे व्यवस्थित। आता इथे ही सुई बाहेर आल्यानंतर हा जो दोरा आहे हा कुठेतरी अडकून घ्यायचा। आता हा दोरा मी इथे सिलाई मशीनलाच अडकून घेत आहे। आता आपण जो भाग आहे वाय आकार त्या बाजूकडून आपण आता हे जे कापड आहे ते बरोबर हलक्या हाताने थोडंसं सेंटरला थोडंसं जवळजवळ 1-1.5 इंचापर्यंत अशा पद्धतीने दोन्ही हाताने हलकं असं खेचून घ्यायचं आहे। नंतर हे इझिली कापड पुढे ओढलं जातं। इथं पाहू शकता इझिली हे कापड पुढे सरकतं। फक्त हा जो दोरा आहे याला ताण पडणार नाही याची काळजी घ्यायची आहे। कापड हळूहळू पुढे सरकायचं आहे आणि अशा पद्धतीने दोऱ्याला लुजिंग देत मध्ये कापड घट्ट पकडून ठेवायचे आणि मग पुढे ओढलेलं कापड आपण खेचून घ्यायचं आहे। पाहू शकता अशा पद्धतीने। पण दोऱ्याला ताण द्यायचा नाही, दोरा जर तुटला तर नवीन कापड घ्यावं लागेल आणि पुन्हा सर्व प्रोसेस नवीन करावी लागेल, त्यामुळे दोरा तुटणार नाही याची काळजी घ्यायची आहे। आणि अशा पद्धतीने ही नॉड खूप इझिली अशी फोल्ड होते आणि सुंदर अशी नाजूक एकसारखी रेडीमेड दोरीसारखी दोरी बनून तयार होते। पाहू शकता इथे ही दोरी बनून तयार झालेली आहे। अशाच पद्धतीने मी इथे 2 दोऱ्या बनवून घेतलेल्या आहेत आपल्या ब्लाऊजसाठी। तुम्हाला जर हा व्हिडिओ खरंच आवडला असेल
तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.